टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी पुन्हा एकदा या चॅनलवर खूप 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 स्वागत करते. आणि आजची जी रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे ती आहे राजस्थानी भुजिया शेवची रेसिपी. आपण हल्दीरामचे भुजिया शेव खातो त्याचप्रमाणे हे शेव आपले लागणार आहेत आणि खूप छान हे शेव बनतात. अगदी कुरकुरीत पण बनतात आणि आपण घरीच हे करणार आहोत. तर सगळे मसाले आणि सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे शेव जे आहेत ते अ, स्वादमध्ये तर बेस्ट आहेतच, पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे. आता असं का म्हणताय तर कारण त्याचं बघू शकता. कारण हे शेव जे आहेत ते बनतात मठ आणि हरभरा डाळीपासून. तर नुसतंच हरभरा डाळीचा उपयोग यात नाहीये, तर मठाचा सुद्धा उपयोग आहे. तर अर्धा किलो मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो घेतलेले आहेत मठ आणि हे मिक्सिंग आपण दळून आणणार आहोत. तर आता मसाले आपण कुठले लागणार आहेत ते बघून घेऊया. तर आपण ओवा घेतलाय, ओवा 2 टेबलस्पून घेतलाय मी. मिरे सुद्धा 2 टेबलस्पून घेतले आहे. या शेवात आपण कुठलंही तिखट टाकत नाही किंवा काहीच नाही. तर जे काही आहे ते मसाल्याने तिखट बनतं. आणि सुंठ घेतलेली आहे आपण. तर सुंठ 2 छोटे तुकडे सुंठ घेतले आहे. थोडासा एक छोटा तुकडा मी घेतलाय तो म्हणजे जायफळाचा आणि 2 ते 3 इलायच्या घ्यायच्यात आपल्याला. त्यानंतर 8 ते 10 लवंग घ्यायचे आपल्याला आणि हे जे सगळे खडे मसाले आहेत हे आपण बारीक करणार आहोत. या मसाल्यात सुद्धा आपल्याला काही गोष्टी आणखीन टाकायच्या आहेत. तर सुंठ जी आहे ती आपण थोडीशी बारीक करून टाकूया. अडकित्त्याच्या साहाय्याने फोडून घ्यायची आणि ती आपण टाकायची मिक्सरमध्ये. त्यानंतर आता मी टाकते ते म्हणजे धने पावडर टाकते. तर 2 टेबलस्पून आपल्याला पूड टाकायचे. अख्खे धणे असले तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि बघू शकता इथे मी छान बारीक वाटून घेतलेला आहे मसाला. आणि आता आपण मिक्सिंग केलेले जे पीठ आहे ते आपण दळून घेतलंय आणि ते चाळून सुद्धा घेऊया, कारण कुठलाही त्यात कण राहायला नको. कारण आपण बारीक शेव करतो, तर जर त्यात एखादा कण राहिला तर आपल्या साच्यातून ते निघणार नाही. त्यामुळे चाळून घेणं हे खूप मस्ट आहे. तसंच आपण पीठ गाळलं आहे, पण मसाला सुद्धा आपल्याला गाळायचा आहे. कारण मसाल्यात सुद्धा बरेच कण राहतात आणि ते कण मग अटकण्याची शक्यता असते बारीक साच्यातून जेव्हा आपण शेव काढतो. तर तसं झालं नाही पाहिजे, यासाठी आपण मसाला सुद्धा छान व्यवस्थित गाळून घेणार आहोत आणि ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मग मिक्स सुद्धा करूया. तर हे जाडसर जे आहे ते यात घालायचं नाहीये, ते आपण साईडला ठेवून देऊया. आणि आता या पिठाची आणि या मसाल्याची मिक्सिंग करूया. आणखीन काही मसाले यात पडणार आहेत ते सुद्धा बघून घ्या तुम्ही. आणि मग आपण शेवाचं भिजवायला घेऊया. तर भिजवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही कुठल्याही शेवाचं भिजवाल तर ते शेव जे आहे तुमचे ते अतिशय कुरकुरीत आणि छान होतील. तर ती सुद्धा एक पद्धत वेगळी आहे भिजवण्याची, ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. समोर आपण व्हिडिओत बघणार आहोतच. पण तर शेवाला भिजवण्यासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे हे सुद्धा सांगते. कारण 1 किलो आपलं पीठ आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला 250 ग्राम पाणी लागेल आणि ते मी घेतलं आहे 250 ग्राम पाणी. आणि 1 वाटी जवळपास आपण मोहन घालणार आहोत त्यात. तर ते मोहन जे आहे ते आपल्याला या पाण्यात घालायचं आहे आणि यात आपण फिरवणार आहोत. म्हणजे ते म्हणजे आपले तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं बीटर नसेल तर तुम्ही जे आपली रवी असते त्यानी जरी असं छान व्यवस्थित घुसळून घेतलं तर अशा पद्धतीचा फेस युक्त हे सगळं तयार होईल मिश्रण. तर हे असं मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल, रवीनी फिरवलं तरी चालेल. आणि आता जो राहिलेला मसाला म्हणजे तो म्हणजे कलमी राहिली होती आपली. तर अर्धा टेबलस्पून मी इथे कलमीची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ आपल्याला 2 टेबलस्पून लागणार आहे, कारण आपण एवढे शेव करतोय 1 किलोचे, तर आपल्याला 2 टेबलस्पून मीठ लागेल. आणि थोडा रंग येण्यासाठी हळद घालते, कारण हे जे पीठ आहे हे थोडं रंगाला खूप जास्त येलोइश नसतं, कारण आपण ते मठाचं दळलेलं आहे. त्यामुळे मठाचं पीठ असल्यामुळे थोडीशी हळद यात लागतं आपल्याला. तर आपण हळद यात घालून घेऊया, म्हणजे थोडासा पिवळेपणा आपल्या पिठाला येईल. आणि आता जे आपण तयार केलं होतं पाणी आणि तेलाचं मिक्सिंग, त्या मिक्सिंगने आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आता पीठ कसं भिजवायचं, तर पीठ खूप जणींना सवय असते की शेवाचं पीठ अगदी कडक भिजवायला घेतात, पण तसं अजिबात करू नका. त्यामुळे शेव तुमचे छान नरम आणि क्रिस्पी असे येणार नाहीत. नरम म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, तर तसे येणार नाहीत.
तर इथे आपल्याला पीठ जे आहे ते अगदी नरम असं भिजवायचं आहे. खूप जास्त कडक आपल्याला याचा गोळा करायचा नाही आहे. तर बघू शकता मी जेवढं पाणी घेतलं होतं ते संपूर्ण यूज केलेलं आहे आणि तेवढ्या ह्याच्यात हा जो पीठ आहे तो भिजवून ठेवलेला आहे. आणि अगदी बारीक आपल्याला साचा घ्यायचा आहे. साच्याला जे पातं असतं बारीक ते घ्यायचं आहे. आणि आता हा उंडा तुम्ही बघू शकता किती पातळ आहे. तर एवढा पातळ उंडा आणि त्यालाही थोडंसं पाणी लावून आपल्याला थोडं नरम करायचं आणि मग आपण ते साच्यात घालणार आहोत. साच्याला तत्पूर्वी आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि हा उंडा आपण त्यात नरम करून भरणार आहोत. तर पाणी लावून थोडासा आणखीन नरम केलेला आहे मी आणि छान आता यात आपण भरून घेणार आहोत साच्यात आणि त्यानंतर आपण शेव करणार आहोत आपले. तर तुम्ही बघू शकता याच पद्धतीने जर तुम्ही शेव केले तर तुमच्या हातालाही दुखणार नाही आणि तुमचे शेव सुद्धा खूप छान होतील. अगदीच कडक आपण उंडा भिजवला आणि त्यांनी शेव करायला गेलं तर ते तितकेसे छान क्रिस्पी होणार नाहीत. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. तेल कसं गरम असायला पाहिजे आपलं तर खूप जास्त हीट नसावी त्यात आणि मीडियम हीट असं झालेलं तेल हवं आहे आपल्याला. नाहीतर काय होतं, की आपण शेव टाकल्या-टाकल्याच जर खूप जास्त गरम असेल, वाफ येणारं जर तेल असेल, तर अगदी टाकल्याबरोबर आपल्या शेवाचा जो घाणा आहे तो लाल होऊन येतो. तर असं व्हायला नको आणि इथे थोडासा नरम असतानाच आपण पलटवून घ्यायचं आहे. खूप जास्त कडक होण्याची वाट बघायची नाहीये. थोडासा नरम असतानाच आपण शेव पलटून घ्यायचे आणि थोडे नरम असतानाच आपण कढईतून काढून सुद्धा घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे भुजिया शेव आहेत ते करायचे आहेत. आता दुसरा घाणा तुम्हाला दाखवते. अगदी नरम असतानाच आपल्याला छान पलटवून घ्यायचा आहे तो घाणा आणि खूप जास्त हीट असलेलं तेल याला नको आहे. नाहीतर टाकल्या-टाकल्या आपले शेव जळून जातील. तर असे व्यवस्थित झालेले शेव खूप छान होतात आणि खूप जास्त कडक होऊन जर आपण त्याला काढले, तर ते हळू काळे होतात. म्हणजे त्यात तेलाचा अंश असतो आणि ते गरम सुद्धा असतं. तर आपण जेव्हा बाहेर काढतो त्यानंतर सुद्धा त्याच्यात होण्याची जी प्रक्रिया असते ती चालू असते आणि ते जळून जातात. तर थोडेसे नरम असताना आपण याला काढून घेतलं, तर ते छान क्रिस्पी असे शेव तयार होतात. तर तुम्ही सुद्धा असे शेव करून बघा आणि मला सांगा तुमचे शेव कसे बनतात. खूप छान आणि कुठलंही यात तिखट नाहीये आणि मस्त असे मसालेदार छान लागणारे चवीला असे शेव तुमचे सुद्धा रेडी होतील. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटेल तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओसह.